नमस्कार, मी आहे साक्षी. वेलकम बॅक टू माय चॅनल वंडर साक्षी व्लॉगमध्ये. आजचा सकाळचा दिवस सुरू झाला होता. तर आता म्हणजे सकाळी मी दुपारचं जेवणची तयारी करत होते. तर सगळ्यात पहिले मी झटपट तुम्हाला गिलकीची भाजी कशी बनवायची आज त्याचा व्लॉग आहे. तर सगळ्यात पहिले मी असं कढई घेतली, त्याच्यात तेल गरम केलं, त्याच्यात जिरे मोहरी टाकले आहेत. म्हणजे बेसिक जी आपली फोडणी असते तीच टाकायची. त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकायचं. तुम्ही कधी आलं लसूण पेस्ट नसेल अवेलेबल तर तुम्ही फक्त लसूण कापून पण टाकू शकता, त्याच्याने पण भारी चव येते. तर इथे तर आमच्याकडे आलं लसूणची होममेड पेस्ट होती म्हणून मी तीच टाकली. तर आलं लसूण पेस्ट अशी टाकल्यानंतर मी त्याला आता थोडंसं मिक्स करेल, तेलात चांगलं फ्राय होऊन देईल त्या पेस्टला. तर काल तर मी काही व्लॉग करू नाही शकली, कारण की काल काहीच असं स्पेशल नव्हतं व्लॉग करण्यासारखं, म्हणून आज व्लॉग करते. तर आता आज गिलक्याची भाजी कशी आहे ते बनवायचं शिकवते. तर त्यात आपण कांदे टाकून द्यायचे, जे बारीक चिरलेले कांदे होते. जसं आलं लसूण पेस्ट जशी चांगली फ्राय झाली तसं आपले कांदे टाकून द्यायचे त्याच्यात. आणि कांदे टाकल्यानंतर आपण त्याला आता एक मिक्स करायचं. तर मिक्स केल्यानंतर थोड्या वेळानंतर मी त्याच्यात टमॅटो टाकलं आणि त्याच वेळेस मी चवीनुसार मीठ पण टाकून दिलं होतं, ज्याच्याने कांदे टमॅटो लवकर शिजतील करून. तुम्हाला नंतर टाकायचं, तुम्ही नंतरही टाकू शकता, आधी टाकायचं आधीही टाकू शकता. तर त्याचबरोबर मी गिलकी असे 4 भागात कापून त्याचे छोटे छोटे बारीक तुकडे असे करत होते. तुम्ही गोल गोलही कापू शकता, म्हणजे गिलक्यांना जास्त 4 तुकडे न करता तुम्ही त्याला गोल गोल असं कापू शकता, पण मी बारीक तुकडे केले. तर सगळ्यात पहिले मी लाल काश्मीरी मिरची टाकली मी, कारण कलर येण्यासाठी. मग त्याच्यात धने पावडर टाकले. धने पावडर टाकल्यानंतर लाल तिखट टाकलं आहे. तर लाल तिखट टाकल्यानंतर मी किचन किंग मसाला टाकला. आता हे सगळे आपले मसाले एकत्र टाकल्यानंतर याला चांगलं मिक्स करायचं आहे. थोडासा मसाला फ्राय होऊन द्यायचा आपल्या कांदे टोमॅटोमध्ये. तर असा आपला मसाला चांगला फ्राय झाला आहे. आणि फ्राय झाल्यानंतर जी गिलकी कापली होती त्या मसाल्यात पहिले आपण थोडेसे मिक्स करून घ्यायचे चांगले, म्हणजे एक एक गिलकीला चांगला मसाला आपला लागला पाहिजे. तर असं मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यात तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तुम्ही तेवढं पाणी टाकू शकतात. तर आता मी तिथे 2-3 वाटे पाणी टाकले होते, म्हणजे जसे 4 गिलके मी कापले होते म्हणून मग तेवढं जास्तच पाणी टाकलं. जर तुम्ही कमी गिलके करत असाल तर कमी पाणी टाका. मी अजून एक वाटी पाणी टाकले त्याच्यात. तर आता पाणी टाकल्यानंतर भाजीला असं गॅसवर ठेवायचं आणि भाजी आटल्यानंतर त्याच्यावर मस्त कोथिंबीर अशी टाकायची. तर अशी होती ही झटपट गिलक्याची भाजी. तर आता मी सगळ्यात पहिले याची टेस्ट घेते कशी झाली आहे. मसाला बरोबर झालाय, मीठ बरोबर आहे आणि गिलके पण खूप सॉफ्ट झाले. तर आता रात्रीच्या जेवणाची सगळी अशी तयारी झाली. तुम्हाला मी दाखवते आता मी रात्रीच्या जेवणाला काय काय बनवलं. म्हणजे सोपंच होतं, काही असं वेगळं स्पेशल नव्हतं काय बनवलं, म्हणून मी जास्त शूट नाही केलं. तुम्हाला दाखवते आता. तरी मेथीची भाजी अशी केली मी. त्यासोबत हा एक आपलं गोड आंबा कसा असतो तसा आहे, फक्त थोडंसं आपला गोड आंबा कसा असतो तसं केलेलं आहे, फक्त थोडंसं एकदम नावापुरती गुळ टाकले. हे वरणाची फोडणीची तयारी झालेली आहे. इथे काकडी, याच्यात ब्लॅक पेपर वगैरे सगळं टाकून झालेले. हे मिलेट्स आहे. आम्ही आता भात खात नाही, तर भातचा सबस्टिट्यूट हा मिलेटचा सेम भातासारखा लागतो, पण जे डायबिटीज लोक असतात ते खाऊ शकतात. आणि खाली वरण आहे. तर आता वरणाला फोडणी दिली मम्मी. तर आता सगळ्यात पहिले मम्मी तूप घेत आहे फोडणी देण्यासाठी. तर मी अशी वेगळी फोडणी नाही करत. आता मी मोठं पातेलं घेते, त्याच्यात मम्मीने जिरे मोहरी असे टाकले तुपात. जिरे मोहरी चांगले तडतडायला पाहिजे. असे तडतडल्यानंतर मग आता त्याच्यात
म्हणजे पहिले मोहरी टाकल्यानंतर मम्मी जिरे टाकते. ते जिरे मोहरी झाल्यानंतर याच्यात आता लसूण टाकलेलं आहे मम्मीने, बारीक कापलेलं लसूण आणि हिरवी मिरची असे कापलेले मी जे बारीक कापून ठेवले ते जसं टाकून त्याला मस्त आता फ्राय झाल्यानंतर कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्त्याने पण चांगली चव येते वरणाला. आणि आमचं थोडं वेगळ्या पद्धतीचं माझ्या मम्मीचं वरणाची फोडणी आहे. तर आता हे सगळं चांगलं झाल्यानंतर थोडंसं गरम पाणी टाकून हे मम्मी पातळ करते, जे वरण कुकरमध्ये शिजवलं होतं ते. तर आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर आता जे फोडणीचं आपण जे तयार केलं होतं, आता त्याच्यात सगळ्यात पहिले तर माझी मम्मी हिंग टाकणार आहे. तर हिंग टाकल्यानंतर आता त्यानंतर हळद टाकणार आहे, म्हणजे वरणाला चांगला कलर येईल. तर आता हळद टाकल्यानंतर जे आपलं थोडं मिक्स होतं ते मिक्स करून घेईल फोडणीचं. आणि त्याच्यातच कोथिंबीर टाकू देईल, कारण की जी कोथिंबीर त्याच्यात फ्राय होते ना तुपात, तर ती खूप चांगलं चव देते. म्हणजे असं आपण वरतून गार्निश करतोच, थोडंसं फ्राय खूप छान लागते. आता ते जे वरण होते तर ते मम्मीने त्या सगळ्या फोडणीत टाकून दिलेलं आहे. तर आता आम्ही सगळे जेवायला बसलो होतो. तर तसं मम्मीने छान अशी भाजी वाढली आहे. असे काकड्या जो मी कापले होते त्याचा सलाड केला होता तो असं छान वाढला आहे मम्मीने. आम्ही असं भारतीय पद्धतीनेच खाली बसतो जेवायला. तर आता त्यानंतर जे वरण मम्मीने बनवलं होतं, आज मम्मीचा उपवास होता म्हणून आज आमचं असं 4 भाजी, भाकर, वरण असं सगळं जेवण होतं. सोमवारचा उपवास असतो मम्मीचा. तर आता त्यासोबत ते मी जे कैरीचं जे केलं होतं गोड आंबा टाईप, तर ते आता सगळ्यांना मम्मी अशी वाटते. सगळ्यात पहिल्या आजीला दिलं जेवण, आता मी घेते जेवण. त्यासोबत आम्ही सिरियल बघ होता माझा आजचा व्लॉग. जेव्हा दिवसभर मी तुम्हाला दुपारी कशी मी भाजी बनवली त्याची रेसिपी दाखवली. झटपट अशी गिलकेची भाजी. तुम्हाला कधी म्हणजे गिलके कसे काय काय लोक गिलके खात नाही, पण मला गिलके खूप आवडतात, माझी खूप फेवरेट भाजी आहे ती. तर मी अशा पद्धतीने ही भाजी करते झटपट. तर आणि रात्री तर असं आमचं जेवण होतं, आज मम्मीचा उपवास होता म्हणून. तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली असेल नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम देत जा. तर चला, बाय बाय.